कारण त्यांनी सांगितलं की मी मराठा आहे म्हणून दोष द्यायचा नाही. पण डोळे उघडले असते मात्र एवढं खरं की तो हा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे म्हणून मी त्याला बोलतो बाबा देवेंद्र फडणवीसचं का मग शत्रुत्व त्याचा मग का बांधाला बांध मग आपल्या आईला हाणलं. मराठ्यांची आई माझी आई आहे म्हणून मी त्याला बोललो. बळच नाही बोलत बाबा मी कोणाला. ही आता डोळे उघडले असतील जरांगे पाटील का बोलतायत देवेंद्र फडणवीसला. कारण मराठ्यांविषयी ठासून भरलेला द्वेष मराठ्यावर जेवढा अन्याय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न. पुन्हा सांगतो आजच्या प्रेसच्या माध्यमातून आणखीनही मराठ्यांचे मन जिंकायला देवेंद्र फडणवीसांना संधी आहे. नाही आम्ही शत्रू तुम्हाला कधी मानत नाही मानणार. माझं म्हणणं समजून घ्या रे. भाजपमधले मराठ्यांचे मंत्री आमदार समजून घ्या रे. तुमची सुद्धा लेखबाळ मोठी होणार आहे रे. तुमची नसन होणार तर तुमच्या कार्यकर्त्याची मराठीची होणार आहे. तुमची ओढ ही मराठ्यांच्या बाजूने असलं पाहिजे. एवढं जरी झालं लाडांना एवढं जरी कळालं आपलाच माणूस दोषी आहे मनातली मनात म्हणतो मी तरी खूप झालं. आपलं 30 फायनल. आपलं 30ला फायनल. 2-3 गोष्टी तेवढ्या सांगायच्या त्या पुन्हा एकदा सांगतो. हे कठोर आणि कडक आमरण उपोषण होणार आहे आणि भर रखरखत्या कडक उन्हात होणार आहे. मी बास टाकून तिथं बसून जाणार आहे उठलो असाच. मग तो ती उष्ण घाताचा बळी जाऊ किंवा तिकडं ते काय जीव होईल ते होईल. लाई जीवाची होईल. तरफड मरफड होईल. शरीराची आग होईल. मी तिथं बसणार आहे. याच्यावरती फायनल. मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नये. मी तुमच्या लेकरासाठी झटतोय. सरकार मराठ्यांवरती प्रेम दाखवतं आहे की मराठ्याला ऊन लागतं आहे. मराठ्यांना विटीस धरू नका. माझी विनंती आहे मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नका. सगळ्यांनी सरकार काळजी करतं आहे आणि तुम्हालाही दिसलं आहे करतं आहे का नाही करत सरकार काळजी. कुणीही राज्यात तिसरा मुद्दा कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही. सगळ्यांनी शांततेत. मी तुमच्या समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे. कारण माझासुद्धा जीव लई दिवसाचा तरफडतो आहे. कारण माझ्या शरीरात ह्या उपोषणं केल्यामुळे इतक्या काय वेदना आहेत की त्या सांगूनच पूर्ण होत नसत्यात. चालायला त्रास. पोटात आग होती हमेशाच. अंग थरथर कापतं. शरीरात चावल्यासारखे प्रकार होते अनेक. त्याच्यामुळं शरीरात खूपच वेदना आहेत. त्यामुळं मला ही टोकाचा निर्णय घ्यावा लागतो तो मी घेतला आहे. मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे. त्याशिवाय मी हटत नाही. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा माझी विनंती आहे तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी मी लढायला खंबीर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मलाही मानणारा खूप मोठा वर्ग आहे. तेही अंतर्वालीकडे पळणार आहे हे मला माहिती आहे. तरी माझं म्हणणं आहे जर तुम्हाला यायचंच असेल तर छत्रीफित्री घेऊन येत जा. पण माझं स्पष्ट आव्हान आहे सगळ्याला की एकाही मराठा समाजानं राज्यातल्या अंतर्वालीत येऊ नये. तुमच्या लेकराबाळाचं कल्याण करण्यासाठी मी खंबीर आहे. समर्थ आहे. मी वेळेप्रसंगी माझा प्राणसुद्धा टेकायला तयार आहे. पण तुमच्या लेकराबाळाचं वाटोळं होऊ देणार नाही. मराठ्यांची शान प्रतिष्ठा याला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्हाला खाली मान घालून चालावं लागेल असं मी कधीही पाऊल उचलणार नाही. तुमच्या लेकराबाळासाठी मी जीव ह्यो अर्पण करायला तयार आहे. जीव द्यायलासुद्धा तयार आहे. फक्त मराठा समाजाने कसल्याही प्रकारचं उद्रेक असं काय आंदोलन वेगळं काहीही कोणी करू नका. 30 मेला आमरण उपोषण होणार आहे. त्याच्यात कसलाही बदल होणार नाही आहे. पुन्हा पुन्हा मला तोच धाक असतो आहे की माझ्या मराठा समाजाला दम निघणार नाही आहे. हे मला चांगलं माहिती आहे. साधं उपोषण करायचं म्हणलं तरी मराठा समाज खूप टेन्शनमध्ये येतो. आता हे तर अति टोकाचं आहे की देशभरात असं आमरण उपोषण कधीही झालेलं नसेल. पण आता त्याला माझा नाविलाज आहे. त्यामुळे ही मराठा समाजाला सांगणं माझं होतं आणि ते मराठा समाजाने पाळावं. उद्या जर काही सकारात्मक चर्चा झाली तुम्ही उपोषण मागे घेणार? मला चर्चा सकारात्मक पाहिजेच नाही. मागण्यांच्या मागे मला अंमलबजावणी पाहिजे. सातारा संस्थांचा GR का निघत नाही? केसेस का मागं होत नाहीत?
आणि जर अडचण येत असत्या हैदराबादची गॅजेटेडचे प्रमाणपत्र वाटायला 1990 1994च्या JR तुम्ही याही JRला का ते नियमावली लावत नाहीत? ती नियमावली लावा. तुम्ही आंदोलनाची घोषणा करताना आता आचारसंहिता लागली विधान परिषदेची, त्यामुळे सरकार तुमच्यासोबत चर्चा करायला येईल असं वाटतं? ते येईल नाही येईल मी माझ्यात क्षमता ठेवतो बाबा. माझा मराठा समाजसुद्धा क्षमता ठेवतो. आम्ही हरवण्याची ताकद पुढच्याला ठेवतो, कारण आम्ही क्षत्रिय कुळात क्षत्रिय मराठी. गरीब मराठ्यांना आरक्षण लागतं आणि श्रीमंत मराठ्यांना लागतं. दोघांच्याही लेकराबाळाचं लेकीबाळीचं कल्याण आहे. त्यामुळं मैदानात उतरून आम्ही हरायची क्षमता ठेवतो. आम्ही कोणी आमच्याकडे यावं म्हणून कधीही आंदोलन नाही करत आणि आम्हाला सहजासहजी नाही देत भाऊ कोणी. आम्ही सगळ्याला द्यावं. मराठ्यांचं वगळ येऊस तर खाते, जिकडून वगळ येऊस तर तिकडं कोपराबोत हात भरूस तर खाते.